श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम। प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः सगुरुः पातु मां सदा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भगवान ज्ञानराजांच्या कृपाछत्राखाली चालू असलेल्या या वेदश्री तपोवनात मी प्रत्यही काही न काही बोलतच असतो। जेव्हा जेव्हा इथे मला यायला मिळतं तेव्हा कधी विद्यार्थ्यांच्या करता कधी अध्यापकांच्या करता म्हणजे आमच्या वेदाध्यापकांच्या करता अनेक वेळेला आपल्या चाललेल्या सगळ्या न्यासांच्या ट्रस्टींच्या करता बोलणं हा माझा नित्य नेमच आहे आणि हे मी अखंडपणे इथे करतच राहतो। पण आजपर्यंत या ठिकाणी मी अनेकदा बोललो असलो तरी आज माझ्या समोरचा श्रोतृवृंद बघून मला जो आनंद झालाय तो पहिल्यांदा झालाय। इतका आनंदी मी कधीच नव्हतो। कारण माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीचा परिणाम एका व्यक्तीच्या जीवनाचा आणि कार्याचा परिणाम आपल्या पुढल्या पिढीवरती अत्यंत मोठा व्यापकपणे होणार आहे याची मला कल्पना आहे। हे मी केवळ अनुमानानं सांगत नाही, हे मी माझ्या स्वानुभवानं सांगतो आहे। आता आपल्या स्थापित झालेल्या अनेक ट्रस्टची माहिती आपण ऐकली। गीता परिवारचं कार्य गेली 40 वर्ष करतोय। महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचं कार्य 35 वर्ष करतोय। संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुलाचं काम 25 वर्षापासून चालू आहे आणि सर्वांच्या आधी श्रीकृष्ण सेवा निधीची स्थापना होऊन त्याचं कार्य आधीपासून चालू आहे। ही सगळी कामं करत असताना भिन्न भिन्न क्षेत्रातल्या भिन्न भिन्न लोकांशी वागत असताना जेव्हा मला काही लोकांच्याकडनं कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतात, सांगतात लोक की स्वामीजींनी असं चांगलं केलं, स्वामीजींनी तसं चांगलं केलं, आणखी काय काय चांगलं केलं सांगत राहतात।
लोक जेव्हा हे बोलत राहतात तेव्हा मला माझे अध्यापक आठवतात, माझे शिक्षक आठवतात. माझ्या लहानपणापासूनचे शिक्षक मला आजही आठवतात. I can never forget them. Really speaking, I owe everything to them only. मी जो काही घडलो त्या घडण्यामध्ये माझ्या परिवाराचा, माझ्या वडिलांचा संस्कार हा तर महत्वाचा आहेच, पण शाळेत मला जे शिक्षक मिळाले त्यांची आठवण करून आजही माझे डोळे पाणवतात. आणि त्या सगळ्या शिक्षकांच्या सोबत माझा आजीवन संबंध राहिला. तुम्हाला एकाच गोष्टीवरून लक्षात येईल, 7 वर्षापूर्वी माझ्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आमचे नानासाहेब कुलकर्णी म्हणजे NB कुलकर्णी श्रीरामपूरचे, ते निवर्तले. त्यांचं वय तेव्हा 94 वर्षाचं होतं. जाण्याच्या 1 महिना आधी त्यांनी श्रीरामपूरच्या एका फार संभावित ग्रस्थांना बोलावलं आणि सांगितलं, माझ्या जीवनातली माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. ती व्यक्ती तशी श्रीरामपूरमध्ये फार आदराला पात्र होती. हेरंब औटी हे त्या व्यक्तीचं नाव ज्यांना त्यांनी बोलावलं, ते अजूनही आहेत. काय नानसाहेब बोला, माझी शेवटची इच्छा हीच आहे की एकदा किशोर व्यासला बोलवा आणि त्यांच्या सोबत बसून मला एकदा जेवण करायचं आहे, ही माझी शेवटची इच्छा आहे. मला माझं हायस्कूल सोडून 60 वर्ष होऊन गेली आहेत बरं का. वयाच्या 16व्या वर्षी मी हायस्कूल सोडलं. आता माझं 77वा चालू आहे. गेली 60 वर्ष माझे, आता त्यातले हे 7 वर्ष कमी करा, पण सुमारे 55 वर्ष माझे मुख्याध्यापक मला विसरू शकले नाही. याचं कारण त्यांनी दिलेल्या संस्कारांचं ऋण माझ्यावरती आहे हे लक्षात ठेवून मी जेव्हा जेव्हा बेलापूर श्रीरामपूरला जात असे तेव्हा आवर्जून त्यांची भेट घेत असे, त्यांचं दर्शन घेत असे, त्यांना प्रणाम करीत असे आणि सांगत असे, सर हे जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. शिक्षकाच्या जीवनातली सर्वात मोठी कमाई ही असते की त्यानं लावलेलं एक छोटंसं रोपटं जेव्हा मोठं होतं आणि ते जेव्हा कृतज्ञतेनं त्या शिक्षकाच्या चरणी झुकतं तेव्हा त्या शिक्षकाला आपल्या जीवनाची धन्यता अनुभवायला मिळते. मी माझ्या दुसऱ्या इयत्तेमध्ये असलेले आमचे माळी गुरुजी, एक शिक्षक, खेड्यातला शिक्षक, पण आमच्या गुरुजींनी 200-250 पुस्तकं स्वतःच्या खर्चानं खरेदी करून स्वतःच्या घरी ठेवलेली होती. कशा करता? दुपारच्या वेळेला आम्हा विद्यार्थ्यांना बोलवायचं, काय वाचायचं ते वाचा, इथे बसून राहा. पुस्तकांचा छंद लागणं, वाचनाची सवय लागणं, ग्रंथाशी मैत्री करायला शिकणं हे त्यांनी आम्हाला शिकवलं वयाच्या 7व्या वर्षापासून. तेव्हा मी दुसरीत होतो. त्यांचा तो संस्कार माझ्यावरती इतका परिणाम करून गेला. इथलं तुम्ही ग्रंथालय बघा, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना तास 1.5 तास कोंडून टाकतो ग्रंथालयामध्ये
40,000 पेक्षा अधिक पुस्तकं आहेत आणि सांगतो कुठलंही पुस्तक काढा आणि वाचा, चाळा, काय नोट्स घ्यायचे असतील त्या घ्या, पण पुस्तकाशी खेळा. त्या पिरियडचं नाव मी ठेवलंय ग्रंथ मैत्री. मनुष्याचं जीवन ग्रंथांनी घडतं. माय नेव्हर फेलिंग फ्रेंड्स आर दे विथ हुम आय कन्वर्स डे बाय डे. सद्ग्रंथांच्या सारखा चांगला अन्य कोणी मित्रच नसतो. त्यातनं मनुष्याच्या जीवनाला खरी दिशा मिळते. महामानव डॉक्टर आंबेडकरांचं जीवन वैशिष्ट्यपूर्ण का झालं? त्यांच्या ग्रंथ मैत्रीमुळे झालं. वयाच्या शेवटच्या, जीवनाच्या शेवटच्या रात्री सुद्धा त्या व्यक्तीनं आपलं शेवटचं पुस्तक लिहिलं. त्या शेवटच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती सही केली आणि डॉक्टर गेले. त्यांनी विदेशातनं काही आणलं नाही, फक्त ग्रंथ आणले. मला आज मुद्दा सांगायचा तो हाय, या सगळ्या सवयी शिक्षक लावतात. म्हणून शिक्षकाचं स्थान हे आईपेक्षाही आणि वडिलांच्या पेक्षाही आमच्या परंपरेनं सर्वात मोठं मानलेलं आहे. आईचं जीवन वात्सल्यपूर्ण असतं, वडिलांचं जीवन विवेकपूर्ण असतं. एक शिक्षक हा वात्सल्य आणि विवेक या दोघांचा संगम असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार तो मिळतो जो त्याच्या शिक्षकाकडनं प्राप्त होतो. आणि म्हणून आपल्या परंपरेमध्ये सर्वात मोठं स्थान गुरूंचं आहे. बरं का, गुरूंचं स्थान आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला काय शिकवलं? म्हणून जाणते न गुरु भजिजे, शाण्या माणसानं गुरूंची सेवा करावी, तेने कृतकार्य होईजे. तितकं केलं की तो कृतकार्य होतो, कृतकृत्य होतो. आचार्य देवो भव असं आमच्या परंपरेनं आम्हाला शिकवलं. मी का सांगतोय? आज हे जाणण्याची आवश्यकता आहे की शिक्षकाचं कर्तव्य केवळ त्याला पाठ्यक्रम शिकवणं हे नाही आहे. आज मी तुमच्या समोर बसलेलो आहे. 1.5 महिन्यापूर्वी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये 200 विश्वविद्यालयातल्या व्हाईस चान्सलरांच्या समोर मी बसलो होतो आणि त्यांच्या कॉन्फरन्सचा कीनोट स्पीकर मी होतो. 200 विश्वविद्यालयाचे व्हाईस चान्सलर्स, आणि मला त्यांच्या समोर बोलायचं होतं. आणि मी त्यांना काय सांगितलं? मी त्यांना म्हटलं, जाऊन आपापल्या विश्वविद्यालयांना हा निरोप द्या की आता माहिती मिळवण्याकरता प्राध्यापकांची आवश्यकता नाही. याचं कारण, माहिती मिळवणं हे तर ज्ञान असेल तर ते ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याला आज पूर्णपणे सुलभ आहे. प्रत्येक विद्यार्थी सर्वज्ञ आहे, कारण त्याच्या हातात मोबाईल आहे आणि त्याच्याकडे कॉम्प्युटर आहे आणि त्यामुळे त्याला काही अडलं की लगेच गुगलम शरणम व्रज, तो गुगलवरती शोधतो. आणि आता तर आणखी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं भूत आलेलं आहे की ज्यामुळे माहिती देणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता तशी खरोखर संपून गेलेली आहे. मग आता त्यांनी काय करावं? लक्षात हे ठेवा, माहिती देणं हा शिक्षणाचा एक भाग आहे, पण गुगल असो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, एक काम करू शकत नाही ते शिक्षकांना करायचं असतं. ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. आणि हे आकार देण्याचं काम
यंत्रांना नाही करता येणार. त्यांच्या जीवनाला आकार देण्याचं काम हे शिक्षकांनाच करावं लागेल. म्हणून मी त्या सगळ्या लोकांना सांगितलं की जाऊन तुमच्या विश्वविद्यालयातल्या आणि कॉलेजमधल्या प्राध्यापकांना सांगा, स्टॉप टू बी टीचर्स अँड लर्न टू बी गुरुज. आता केवळ माहिती देणारा शिक्षक बनून राहू नका, तर गुरु व्हा. गुरु व्हा म्हणजे काय व्हा? गुरुचं महत्व हे असतं की तो केवळ ज्ञान माहिती पुरवण्याचं साधन नसतो, तर तो त्याच्या जीवनाला आकार देतो. याचं कारण ज्या वयात विद्यार्थी आपल्याकडे येतात ते वय फार महत्वाचं आहे. आणि त्या वयामध्ये आपल्याला सिस्टरनं काय व्याख्यान दिलं, आपल्याला आपल्या सरांनी काय भाषण ऐकवलं, इतकंच ते बघत नाही, तर आपले शिक्षक कसे वागतात, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या चालण्यामध्ये, त्यांच्या व्यवहारामध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत, या सगळ्यांच्याकडे त्या विद्यार्थ्याचं फार लक्ष असतं आणि त्याचा प्रभाव त्याच्यावरती होतो. आपण समर्थांची ती वचनं ऐकलेली असती, शिवरायाचे आठवावे चालणे, शिवरायाचे आठवावे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, शिवरायाचा आठवावा साक्षी. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बघितलं की आपोआप पुढल्या पिढ्या घडतील हा त्यांना विश्वास आहे. प्रत्येक विद्यार्थी त्याचा बालपणीचा बॉस त्याचा अध्यापक असतो, त्याचे शिक्षक असतात आणि त्यांच्या बोलण्याचा वागण्याचा परिणाम त्याच्यावरती सर्वात जास्त होत असतो. म्हणून तुमच्या लक्षात येईल, घरी एखादी गोष्ट आईनं सांगितली तर विद्यार्थी ऐकत नाही, पण शाळेत जर शिक्षिकेनं सांगितली तर मात्र ते ऐकतात. हा गीता परिवारातला आमचा अनुभव आहे. आयांनी सांगून भाजी खात नसत मुलं, म्हणजे अगदी लहान गीता परिवार आरंभ झाला तेव्हा मी बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देत असे. तेव्हा लक्षात हे आलं की आई सांगून सांगून बेकार आहे की तुला रोज भाजी खाल्ली पाहिजे, भाजी खाल्ली पाहिजे. मुलगा भाजी खात नाही, पण जेव्हा संस्कार वर्गामध्ये सांगितलं की प्रत्येकानं भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे, मला भाजी वाढ. अरे तू तर भाजी खात नव्हता. हो, पण आम्हाला वर्गात सांगितलं की भाजी खाल्ली पाहिजे, तुम्हाला भाजी वाढ. एका आईनं जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा मला फार बरं वाटलं. एका वडिलांना मी विचारलं, त्यांनी माझ्याकडे तक्रार केली. मी म्हटलं कसं काय चाललंय वर्ग? ते वेळेला आम्हाला फार प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय प्रॉब्लेम झाला तुला? अहो, तो वर्गामध्ये जाण्याच्या आधी आईवडिलांना नमस्कार करून ये असं तुमच्या तिथे सांगत असतात. मी लवकर उठत नाही, माझा मुलगा मला 7 वाजता उठवतो, तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय मला जाता येत नाही. ही बालमन घडवण्याचं अत्यंत महत्वाचं काम तुमच्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही राष्ट्राच्या भवितव्याचे शिल्पकार आहात. जगात कोण कसा वागतो या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा मी माझं काम इमानीद्वारे प्रामाणिकपणानं करतो आहे की नाही, अशा प्रकारचा दृष्टिकोन घेऊन जेव्हा एखादा शिक्षक आपल्या कार्यामध्ये मग्न असतो तेव्हा आपोआप त्याच्या कार्याचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो. तो आपोआप दरवळतो, तो लोकांना प्रभावित करतो. हा सुगंध सद्गुणांचा असला पाहिजे. हा सुगंध सद्गुणांचा आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला संक्रमित करता आला पाहिजे. गीता परिवाराचं काम एवढंच आहे.
गीता परिवाराचं ब्रीद वाक्य विद्या धर्मेण शोभते असं आहे. धर्म म्हणजे काय याच्याबद्दलचा विचार सामान्यतः लोक करतच नाही. उपासना पद्धती, पूजा पाठ हे धर्माचं एक छोटस अंग आहे. पण धर्म म्हणजे जीवन मूल्य हे कळणं फार आवश्यक आहे. अगदी साधी गोष्ट, तुम्ही धर्माची व्याख्या कुठल्याही ग्रंथातनं काढा. भगवान म्हणून धर्माची काय व्याख्या केली आहे? धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रहा धीर विद्या सत्य मक्रोधा दशकम धर्म लक्षण. या 10 सद्गुणांना म्हणून धर्म म्हटलं. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दैवी संपत आणि आसुरी संपत यांचं वर्णन केलं. भगवान श्रीकृष्णांचं वैशिष्ट्य काय, गीतेचं वैशिष्ट्य काय? गीता सगळ्या जगाचं विभाजन केवळ 2 भागात करते, सज्जन आणि दुर्जन, सदाचारी दुराचारी. कोण कुठल्या देवाची उपासना करतो आणि कोण कुठल्या देवालयात जातो, कोण कुठल्या मंत्राचा जप करतो, कोण कुठला नवस करतो, कोण कुठला वार करतो, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. आपल्या वागण्यामध्ये सज्जनता आहे की नाही हे महत्वाचं आहे. आणि धर्म याचा अर्थ ही जीवन मूल्य आहे. म्हणून भगवंतानं 16व्या अध्यायामध्ये 26 जीवन मूल्यांचं वर्णन केलेलं आहे. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यमक्रोधा त्यागशांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम रीरचापलम तेज क्षमा धृतिशौचम अद्रोहो नातिमानिता. ही 26 लक्षणं आहेत. आता मला सांगा, अशा प्रकारच्या सद्गुणांनी एखाद्याचं जीवन अलंकृत करणं, त्याला आकार देणं, हे गुगलला जमणारं नाहीये, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जमणारं नाहीये. याच्याकरता माझ्या शिक्षकांनी जसं माझ्यावरती प्रेम केलं तशा प्रकारचं प्रेम तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या वरती करणं इतकंच अपेक्षित आहे. माझ्या सगळ्या अध्यापकांनी माझ्यावरती प्रेम, मी फार सुदैवी आहे, सर्वात जास्त भाग्यवान. लहानपणापासून शेवटपर्यंत मला जे अध्यापक मिळाले, त्यांचं ऋण मी रोज आठवत असतो. तुम्ही कल्पना करा ना, अगदी आमच्या दुसरीतल्या माळी गुरुजींच्या पासून घेऊन पूज्य दादा म्हणजे पांडुरंग शास्त्रीजी आठवले, या सर्वांचा मी विद्यार्थी होतो आणि सर्वांना मी सर्वात अधिक प्रिय होतो. सर्वांना. जीवनाला आकार पुस्तकांच्या मधनं नाही मिळत. जीवनाला आकार कॅसेटमधनं आणि मशीनमधनं नाही मिळत. जीवनाला आकार आपल्याला प्रेम देणाऱ्या, आपल्या उन्नतीसाठी झटणाऱ्या, आपल्या झालेल्या चुकांना माफ करू शकणाऱ्या, त्या चुका पुन्हा होऊ नयेत त्याकरता काळजी घेणाऱ्या आणि माझं भवितव्य उज्ज्वल व्हावं अशा प्रकारची नेहमी शुभकामना अंतःकरणात बाळगणाऱ्या शिक्षकांच्या मुळे मनुष्याचं जीवन घडतं. ही जबाबदारी तुमची आहे. आणि ही जीवन मूल्य येण्याकरता काय करायला हवं? गीता परिवारानं या ठिकाणी ज्या काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धांच्या मध्ये मूळ विचार इतकाच आहे की या स्पर्धांचा विचार करताना, त्या स्पर्धांच्या मध्ये सहभागी होताना मुलांच्या देहाला, मनाला आणि वाणीला चांगलं वळण लागेल. संस्कार म्हणजे तरी काय? शरीराला
वाणीला आणि मनाला चांगलं वळण लागणं, चांगला आकार मिळणं म्हणजे संस्कार. आणि याकरता सूर्यनमस्कार आहे, निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे. या सर्वांचा उपयोग या विद्यार्थ्यांना फार होतो. आम्ही लहानपणी कलापथक चालवायचो बरं का आमच्या शाळेमध्ये. आमचं कलापथक आमच्या जिल्ह्यात फार गाजलेलं होतं. त्या कलापथकात मी खूप काम केलेलं आहे. आमच्या अध्यापकांनी करायला लावलं म्हणून केलं, पण त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम जगाच्या कुठल्याही व्यासपीठावरती मी कधीच घाबरलो नाही. छोट्याशा श्रोतृसमूहापासून घेऊन 50-60 हजार लोकांच्या समोर बोलतानाही आणि अत्यंत मोठ्या विद्वानांच्या समोर बोलतानाही माझी जीभ कधी चातरली नाही. याचं कारण मला माझ्या अध्यापकांनी कलापथकामध्ये नाट्य शिकवलं, गायला शिकवलं, सजायला शिकवलं, अभिनय शिकवला आणि मी घडत गेलो. आपल्याकडे येणाऱ्या मुलाला आपण कसं शिकवावं, काय शिकवावं याच्याबद्दल फार मोठं व्याख्यान देण्याकरता मी बसलेलो नाहीये. फक्त एकच गोष्ट सांगतो, येणारा प्रत्येक मुलगा माझा मुलगा आहे असं समजून त्याचं भवितव्य घडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणानं करणं इतकंच शिक्षकाचं कर्तव्य असतं. मग त्याच्याशी गोड केव्हा बोलायचं, त्याला खाऊ केव्हा द्यायचा आणि त्याला चापटी केव्हा मारायची हे आईला शिकवावं लागत नाही. आई हे सगळं करते, पण आई हे सगळं करते त्या मुलाच्या भवितव्याकरता करते. शिक्षकाचं हृदय आईचं असावं आणि शिक्षकाचं मस्तक हे वडिलांचं असावं. या दोघांचा समतोल ज्याला साधता येतो त्याला उत्तम शिक्षक आपोआप बनता येतात. आणि ही संधी गीता जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं तुमच्या विद्यार्थ्यांना घडवण्याची ही संधी तुम्हाला दिली जाते. आणि ही संधी तुम्हाला देत असताना आम्ही सगळेजण तुम्हाला आमचे समजतो म्हणून देतोय. गीता परिवार हा संकीर्ण परिवार नाहीये, हा छोटासा परिवार नाहीये. प्रमिळाताईंनी बोलता बोलता एका गोष्टीचा उल्लेख केला की नाही मला आठवत नाही, पण लर्न गीता परिवाराच्या उपक्रमामध्ये आता ऑनलाईन गीता जी शिकवली जाते ती किती लोक शिकत असतील असं तुम्हाला वाटतं? 185 देशातले 14 लाख लोक गीता शिकतायत. 185 देश, 14 लक्ष हा आकडा. आणि दर महिन्याला त्यामध्ये 50-60 हजार लोक वाढतायत. आणि हे सगळं काम करत असताना म्हणजे रोज 3000 वर्ग चालतात त्याचे. रोज 3000 वर्ग चालवणारा जगामध्ये फक्त एकच NGO आहे, त्याचं नाव गीता परिवार आहे. सकाळी 4 वाजता वर्ग आरंभ होतात, रात्री 2 पर्यंत चालतात. 14 भाषांच्या मधनं चालतात. प्रत्येकाला आपला टाइम स्लॉट निवडता येतो. मुख्य मुद्दा हा, हे सगळं करणारे जे शिकवणारे आहेत ते कोण आहेत? ज्यांनी गीता परिवारामधनं भगवद्गीतेचं शिक्षण घेतलं, ते शिक्षण घेत असताना त्यांना कुठलंही शुल्क नव्हतं. त्यांना वाटतं आपण काहीतरी करावं. आम्ही सांगतो तुम्ही एकच काम करायचं असलं तर तुम्ही शिकला, आता शिकवा. गीता पढे पढाए जीवन मेला आहे. स्वतः अभ्यास करणं, जे जे काही आपणास ठावे ते ते इतरास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन.
हे समर्थांनी सांगितलं. आणि त्यामुळे तुम्ही कल्पना करा, फक्त सुमारे 13-14 हजार तरुण आमच्या बंधू भगिनींच्याकडनं नियमानं गेली 5 वर्ष रोज 45 मिनिट दिले जातात. नियमानं 45 मिनिट रोज काढून देणं ही सोपी गोष्ट नाहीये. ठरलेल्या वेळ आणि कधी एकही जण उशीर करीत नाही आणि केवळ सेवाभावानं केलं जातं. मूळ मुद्दा असा, सर्वांच्या समोर एकच ध्येय आहे, आम्हाला आमच्या राष्ट्राला उन्नत बनवायचं आहे, आम्हाला आमचं राष्ट्र वरती आणायचं आहे, आम्हाला आमचा देश बलसंपन्न करायचा आहे, संस्कार संपन्न करायचा आहे, जगामध्ये विजयी अग्रक्रमानं तो होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. पण हे कसं घडेल हे अन्य कुठल्याही उपायांनी घडणार नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण मुलांच्या सवयी बदलत नाही, त्यांना चांगल्या सवयी लावत नाही, तोपर्यंत हे होणार नाही. आणि म्हणून जगात सर्वात मोठा उपकारक आपल्या जीवनात तो असतो जो आपल्याला चांगल्या सवयी लावतो. मी तुम्हाला खरंच सांगतो, ज्या काही चांगल्या सवयी मला लागल्या असतील, आय ओ एव्हरीथिंग टू माय टीचर्स. मला माझ्या अध्यापकांनी, अगदी दादांनी सुद्धा प्रश्न विचारायला किती फुरसत मोकळीक दिलेली होती. मला आश्चर्य वाटलं. त्या इतक्या थोर महापुरुषापुढे मी छोटा मुलगा होतो, पण मी धाडसाळा प्रश्न विचारत असे. अँड ही अप्रिशिएटेड इट. या सगळ्या सवयी लावण्याचं, त्यांच्या जीवनाला आकार देण्याचं एक महत्वाचं काम नियतीनं तुमच्याकडे सोपवलेलं आहे. आणि म्हणून ते परमेश्वराच्या साक्षीनं, भक्तिभावानं जो करेल, मी तुम्हाला ग्वाहीनं सांगतो, आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक म्हणून घडवण्याकरता आपण जितका परिश्रम कराल, तो परिश्रम हीच आपली साधना ठरणार आहे. मग तुम्ही मंदिरात किती जाता आणि जपाची माळ किती ओढता आणि कुठल्या पोथीची पारायण करता याला महत्व नाही, तुमचं कर्तव्य इमानीद्वारे तुम्ही करता की नाही याला महत्व फार आहे. हे आम्हाला ज्ञानेश्वर माऊलींनी शिकवलेलं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वकर्म कुसुमांची पुष्पांजली अर्पण करणं, आपलं काम नीट करणं. माझ्यासमोर विद्यार्थी आहे, 10 वर्षानंतर त्याला कधी असं वाटता कामा नये की त्या अध्यापकानं माझ्याकरता काही नाही केलं. उलट आपली आठवण आल्यानंतर त्याचे डोळे पाणावले पाहिजेत. इतकं प्रेम आणि अशा सवयी लावण्याकरता एखाद्या वेळेला कठोरता करावी लागली तर ती दॅट शॅल बी अप्रिशिएटेड. कधी कधी चांगल्या सवयी लावण्याकरता कठोर वागावं लागतं, कठोर बोलावं लागतं. शेक्सपियरचं एक वाक्य आहे, आय शुड बी क्रुएल ओनली टू बी काइंड. आजची माझी कठोरता ही खरं म्हणजे अंतःकरणातली कोमलता आहे. या भूमिकेतनं जेव्हा आपण साधना म्हणून अध्यापनाचं काम कराल, तेव्हा आपोआपच भक्तीचे, सद्भावनांचे रानमळे पिकतील आणि सगळीच्या सगळी तुमची विद्यार्थी मंडळी जीवनभर तुम्हाला कृतज्ञ राहील, ती विसरणार नाही. सगळं जग वाईट नाहीये, जगात चांगलं पण पुष्कळ आहे. आपण त्यातलं किती पेरलं याच्यावरती आपल्याला किती मिळणार हे अवलंबून असतं. म्हणून आपलं काम भगवंताच्या भक्तीच्या रूपानं ज्ञानेश्वर माऊलींना साक्षी ठेवून करावं. तुम्ही चांगलं केलं की न केलं, कोणी पाहिलं की न पाहिलं, त्याने अप्रिशिएट केलं की न केलं,
इकडे लक्ष न देता एक खात्री पक्की बाळगा की ज्ञानेश्वर महाराज बघताय, तो परमात्मा बघतोय आणि तो परमात्मा त्याच उत्तम फळ दिल्याशिवाय राहणार नाहीये. फक्त त्याची मनोवृत्ती आपल्याला अंगीकारली पाहिजे. मला एक प्रसंग आठवतो. एक महापुरुष चाललेला होता आणि त्यानं पाहिलं काही पाथरवट दगड कोरण्याचं काम करतायत. दगड फोडतायत, कोरतायत, काही त्या दगडांचं काम चालू आहे. एकाला त्यानं विचारलं, काय रे काय करतोयस? वैतागलेला असावा बिचारा, बस करून ओरडला, दिसत नाही का तुम्हाला? कदाचित त्याच्या बायकोचं भांडण झालं असेल सकाळी त्याच्याशी. कशामुळे वैतागला होता ठाऊक नाही, पण बोलला तो असंच, तुम्हाला दिसत नाही काय? महापुरुष पुढे गेला, दुसऱ्याला विचारलं, काय करतोयस रे? त्याने सांगितलं, काय करणार महाराज, पोटाचं खळगं भरावं लागतं, त्याकरता काम करावं लागतं, करतोय. ठीक आहे. आणखी पुढे गेला, त्याला वाटलं, त्याने तिसऱ्या माणसाला विचारलं, काय करतोयस रे? त्यानं म्हटलं, तुम्हाला ठाऊक नाही, इथे मंदिर होणार आहे, रामाचं मंदिर, आणि त्या मंदिराकरता दगड घडवण्याचं काम मला मिळालं. इतिहासामध्ये इतकं चांगलं काम मला मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी धन्य झालो. मी त्या मंदिराच्या घडाईचं काम करतोय, दगडांच्या घडाईचं काम करतोय. सारखं सारखं मला रामाचं स्मरण होत आहे आणि मंदिर उभं राहत आहे. तिघे जण दगड घडत होते. तिघांचं काम एकच होतं, तिघांच्या मनोवृत्ती वेगळ्या वेगळ्या होत्या. आपण पण बालकांना घडवण्याचं काम करतो आहोत. आपली मनोवृत्ती कशी आहे याच्यावरती आपलं मूल्यांकन होणार आहे. दुसरा काही उपाय उरला नाही म्हणून मी शिक्षक झालो असंही असू शकतं. वैतागू पण शकतो आपण, पण आपण हेही मानू शकतो की माझ्या देशाचं भवितव्य घडवण्याचं महान कार्य मी करतोय. आमच्या देशातल्या प्रत्येक गुरूंनी आपल्या मनामध्ये हा विचार ठेवला होता आणि म्हणून आपल्या देशातली गुरु परंपरा आपला देश घडवत राहिली. जगाच्या पाठीवर आपल्या देशासारखा देश नाही, जगाच्या पाठीवर आपल्या भूमीसारखी भूमी नाही. खुळे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की अमेरिका फार मोठी आहे. 30 वर्षापूर्वी मी अमेरिकेला पहिल्यांदा गेलो आणि अमेरिकेतल्या लोकांच्या सगळ्या प्रकारच्या चालीरीती बघितल्यानंतर मी त्या ठिकाणी उभं राहून सर्वांच्या समोर सांगितलं, आत्ता जरी हा देश फार तुम्हाला संपन्न दिसत असला तरी हा देश भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही. आज अमेरिका हा भिकेला लागलेला देश आहे. आज जस्ट बिकॉज ऑफ द हॅबिट्स. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या उत्तम सवयींनी त्याचा उत्कर्ष होतो, वाईट सवयींनी त्याचा अपकर्ष किंवा अधपात होतो. ज्ञान तर आपण द्यालच, जे काही छापून आपल्याला मिळेल ते स्किल तर आपण शिकवालच, पण त्याच्यासोबत त्या चिमुरड्यांच्या जीवनाला आकार देण्याचं काम गीता परिवार करीत आहे. आणि त्याच कामामध्ये आपणही प्रेमानं आपलं समजून सहभागी व्हावं याच्याकरता आपणा सर्वांना अत्यंत प्रेमाचं आग्रहाचं निमंत्रण आहे. ते निमंत्रण ज्ञानेश्वर माऊलींच्या साक्षीनं मी तुम्हा सर्वांना आज देतोय आणि आपल्याकडनं अपेक्षा ठेवतोय की आपण या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन आणि या आपल्या परिसराचं भवितव्य घडवण्याच्या या उपक्रमात निश्चितपणे आपलं योगदान
द्याल. आपण सगळेजण मिळून काम करूया. हे केवळ आपलं काम नाही, हे केवळ आमचं काम नाही, हे आपलं सर्वांचं मिळून कार्य आहे. आपण संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानताम एकत्र मिळून हे काम करू लागलो तर या परिसराचा भविष्यकाळ घडवल्याचं समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपोआप ज्ञानेश्वर माऊलींची कृपा आपल्या सर्वांच्यावरती बरसणार आहे याची मला खात्री आहे. धन्यवाद. यानंतर काही बोलणं म्हणजे गंगेतून